नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिस्ट्री ऑफ नॉव्हेल याचा पार्ट 2 अभ्यासणार आहोत. पण प्रत्यक्षात या लेसनला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याकडे देखील टेक्स्टबुक असावं. आपण देखील टेक्स्टबुक घेऊनच बसावं. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. हिस्ट्री ऑफ नॉव्हेल याचा पार्ट 2, पेज नंबर 173, पॅरेग्राफ नंबर 3. पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं की 18व्या शतकानं इंग्रजी साहित्याला दोन पूर्णतः नवीन असे फॉर्म्स दिले: पिरियडिकल एसेज अँड नॉव्हल. परंतु काळाच्या ओघामध्ये नॉव्हल, ज्याला आपण कादंबरी किंवा उपन्यास म्हणतो, हे अत्यंत लोकप्रिय बनत गेलं. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये पॅरेग्राफ पहिल्याच्या शेवटच्या 2 ओळी आपल्याकडनं नजरचुकीनं राहून गेल्या होत्या. हा जो नॉव्हल, जो लोकप्रिय होत गेलेला लिटररी फॉर्म्स आहे, त्याबद्दल असं म्हटलंय पहिल्या पॅरेग्राफच्या शेवटच्या 2 ओळीमध्ये, टुडे इट इज रिकॉग्नाइज्ड ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी झानर. आज वर्तमानामध्ये इट इज रिकॉग्नाइज्ड, नॉव्हेल इज रिकॉग्नाइज्ड. रिकॉग्नाइज म्हणजे ओळखल्या जाणे. आज नॉव्हेलला आपण एक डॉमिनंट, अत्यंत प्रबळ किंवा प्रभावी, डॉमिनंटचा अर्थ असतो प्रबळ किंवा प्रभावी, लिटररी झानर, एक साहित्यिक प्रकार म्हणून आज लिटरेचर ओळखल्या जातं. आपण पेज क्रमांक 173 वर पॅरेग्राफ क्रमांक 3 वर आहोत. द नॉव्हेल ॲज अ लिटररी झानर हॅज अ हिस्ट्री अबाउट 2000 years. नॉव्हेल ॲज अ लिटररी फॉर्म, लिटररी झानर, ॲज अ हिस्ट्री ऑफ 2000 years, एक साहित्यिक प्रकार म्हणून नॉव्हेलला 2000 वर्षांचा इतिहास आहे. गोंधळलात ना? आलं एक लक्षात? काय नेमकं सांगतो. इन द बिगिनिंग ऑफ दिस चॅप्टर व्हॉट वी हॅव लर्न्ड, आपण काय शिकलो की 18th century has gifted English literature to entirely new forms of literature. आपलं पहिलं वाक्य की 18व्या शतकानं इंग्रजी साहित्याला दोन पूर्णतः नवीन फॉर्म्स दिले. आणि फॉर्म्स कोणते म्हटलं आपण? पिरियडिकल एसे आणि नॉव्हल. जर इंग्रजी साहित्याला नॉव्हेलनं हे 18व्या शतकामध्ये दिलं असेल, म्हणजे आजपासून एक साधारणतः 21वं शतक चालू आहे आणि 18व्या शतकात दिलं. आणि या ठिकाणी काय म्हटलं? आता तिसऱ्या पॅरेग्राफची पहिल्या ओळीकडे लक्ष द्या. द नॉव्हेल ॲज अ लिटररी झानर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 years. आणि म्हणून म्हटलं, कन्फ्यूज झालात का? अगोदर 18व्या शतकानं इंग्रजी साहित्याला हे दोन प्रकार दिला असं म्हटलं, आणि इथं म्हटलं की नॉव्हेलला 2000 वर्षाचा इतिहास आहे. व्हॉट डज इट मीन? इट इज नॉट अ कन्फ्युजिंग स्टेटमेंट. हे आपल्याला गोंधळात टाकणारं स्टेटमेंट नाहीये. द बिगिनिंग लाईन ऑफ दिस चॅप्टर इज टॉकिंग अबाउट द इंग्लिश लिटरेचर इन पर्टिक्युलर. या चॅप्टरची पहिली लाईन आपल्याला केवळ इंग्रजी साहित्याबद्दल बोलते, आणि इंग्रजी साहित्यामध्ये नॉव्हल हा प्रकार 18व्या शतकाच्या सुरुवातीला आला. अँड इन द थर्ड पॅरेग्राफ ऑफ दिस लेसन वी आर टॉकिंग अबाउट नॉव्हेल इन अ जनरल सेन्स. नॉव्हेल नॉट ऑफ इंग्लिश लिटरेचर, नॉव्हेल इन द वर्ल्ड. जगामध्ये नॉव्हेल हा जो लिटररी फॉर्म आहे, लिटररी झानर आहे, याचा इतिहास 2000 वर्षापूर्वीचा आहे. हा फरक लक्षात घ्यायचा. इंग्रजी साहित्यात 18व्या शतकामध्ये आलं, पण जगामध्ये किंवा साहित्याच्या विश्वामध्ये नॉव्हेलला 2000 वर्षाचा इतिहास आहे,
Here in this paragraph, we are not talking about the novel in English literature. Here we are talking about the literary genre novel in the world literature. Among the early precursors of novel, look at the word precursors. याला मराठीमध्ये म्हणतात पूर्ववर्ती. But what is exactly meaning of precursors? Precursors म्हणजे a person or thing that comes before somebody something similar. What does mean precursors of novel? Novelचं precursors. What does mean by this word precursors? Precursors म्हणजे something or somebody. A person or thing that comes before somebody and something similar. एखाद्या गोष्टीच्या किंवा व्यक्तीच्या अगोदर त्यासारखीच व्यक्ती किंवा गोष्ट अस्तित्वात असणे किंवा येणे याला म्हणायचं प्रिकर्सर्स. Then what precursors of novel? Precursors of novel means before exactly the novel comes into existence as a literary genre. नॉवेल एक लिटररी जानर म्हणून अस्तित्वात येण्या अगोदर नॉवेलची जी पूर्व अवस्था होते, they were similar to the literary genre novel, but they were not actually the novels. नॉवेल्स हा लिटररी झानर अस्तित्वात येण्यापूर्वी, पण त्याला आपल्याला पूर्णतः नॉव्हेलही म्हणता येणार ती अगोदरची अशी स्थिती काय होती, अशा कोणत्या लिटररी गोष्टी होत्या ज्या की नॉव्हेल सारख्या सिमिलर होत्या, म्हणून त्याला प्रिकर्सर्स ऑफ नॉव्हेल म्हटलंय. की नॉव्हेलच्या अगोदर आलेले आणि नॉव्हेलचीच लक्षणं असलेले अशा गोष्टी कोणत्या? तर प्रिकर्सर्स ऑफ नॉव्हेल, अ कलेक्शन ऑफ टेल्स known as Greek romances. So the early form of novel, we can call it as an early form. Actually, it is not the early form of novel. It is the precursors of novel. नॉव्हेल सारख्या गोष्टी, नॉव्हेलच्या अगोदर अस्तित्वात असलेल्या गोष्टींना आपण प्रिकर्सर्स म्हटलंय. ह्या गोष्टी काय होत्या? अ कलेक्शन ऑफ टेल्स. ऍक्च्युअली इट वॉज नॉट अ नॉव्हेल, अ कलेक्शन ऑफ टेल्स. कथा संग्रह, गोष्टींचा तो संग्रह होता, as known as Greek romances, and this collection of tales was known as Greek romances. ह्याचे ग्रीक रोमान्सेस आहेत, they are called as the precursors of novels. नॉव्हेल सारखेच, पण नॉव्हेलच्या अगोदर अस्तित्वात असलेल्या गोष्टी कोणत्या? तर त्या गोष्टी आहेत कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमान्सेस. आता या ठिकाणी ह्या रोमांस या शब्दाकडे लक्ष द्यायचं. व्हॉट हॅपन्स whenever we hear the word romance or we pronounce the word romance? What do you feel about this word? Generally the attraction between male and female or the love making between male and female is only the romance for us. केवळ आपल्याकरता स्त्री पुरुषामधलं प्रेमाचं आकर्षण जे असतं त्यालाच आपण रोमांस एवढं समजून घेतो. रोमांसचा अर्थ असतो ऍक्ट ऑफ करेज. रोमांसचा जो अर्थ असतो तो असतो ऍक्ट ऑफ करेज. सो ग्रीक रोमांस डेटिंग फ्रॉम द 2nd to the 6th century. आणि हा प्रिकर्सर्स ऑफ नॉव्हेलचा कालखंडक आहे. टेल्स, कलेक्शन ऑफ टेल्स, दॅट इज द ग्रीक रोमांसचा कालखंडक आहे. तर नॉव्हेल सारख्या सिमिलर टू नॉव्हेल हे जे ग्रीक सिमिलर टू नॉव्हेल हे जे प्रिकर्सर्स ऑफ नॉव्हेल आहे हे आपल्याला 2nd century पासनं ते 6th century पर्यंत म्हणजे जवळपास या 400 इयर्सच्या कालखंडामध्ये आपल्याला कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमान्सेस भेटतात आणि याला आपण प्रिकर्सर्स ऑफ नॉव्हेल असं म्हणतो. Romances dating from the 2nd to 6th century may top the list.
these imaginative and delightful stories. These were the imaginative, ह्या काल्पनिक गोष्टी होत्या. Delightful, which used to give the happiness to the reader. Delightful म्हणजे आनंद देणाऱ्या. ह्या गोष्टी कशा होत्या? इमॅजिनेटिव्ह, त्या काल्पनिक होत्या. डिलाइटफुल, त्या आनंद देणाऱ्या होत्या. स्टोरीज ऑफ आयडियल लव्ह, एक आदर्श प्रेम कथा. आदर्श प्रेमाच्या त्या कथा होत्या. अँड मार्वलस ॲडव्हेंचर, फक्त प्रेम नाही हा, म्हणून मी सांगितलं की रोमांसचा अर्थ फक्त प्रेमाशीच घ्यायचा नसतो. दिस वर द स्टोरीज ऑफ मार्वलस. मार्वलस म्हणजे आश्चर्यकारक. मार्वलस ॲडव्हेंचर्स. ॲडव्हेंचर्स म्हणजे धाडस. ॲडव्हेंचर्स म्हणजे साहस. ऍक्ट ऑफ करेज आपण ज्याला म्हटलंय. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रोमांस. रोमांस ओनली डज नॉट मीन द लव मेकिंग. Romance means doing the adventurous activity also. So, these imaginative and delightful stories of ideal love and marvelous adventures profoundly, सखोलपणे, deeply, मोठ्या प्रमाणावर affected the creative writing for the next 1000 years. म्हणजे 2nd century to 6th century हा जो कालखंड आहे 400 वर्षाचा, यामध्ये ज्या काही स्टोरीज लिहिल्या गेले, कलेक्शन ऑफ स्टोरीज, ज्या की आयडियल लव्ह आणि मार्वलस ॲडव्हेंचर्स वर ज्या आधारित होत्या, ज्या इमॅजिनेटिव्ह होत्या, ज्या डिलाइटफुल होत्या, यानं पुढच्या कित्येक हजार वर्षातील लिटरेचरवर प्रभाव टाकलाय. अगदी सखोल असा प्रभाव टाकलेला आहे. दो नॉव्हेल इन द मॉडर्न एरा. एरा म्हणजे युग, कालखंड, पिरियड. दो नॉव्हेल इन द मॉडर्न एरा usually makes use of literary prose. Look at the word. इथं प्रत्येक शब्दाकडे पाहावं लागतं. काय म्हटलंय? दो नॉव्हेल इन द मॉडर्न एरा, जरी आधुनिक काळामध्ये, आधुनिक युगामध्ये, म्हणजे आजचा काळ, दो नॉव्हेल इन द मॉडर्न एरा युजली मेक्स, सहसा, युजली म्हणजे सहसा, मेक्स यूज ऑफ लिटररी प्रोज, जरी आधुनिक काळामध्ये, आधुनिक कालखंडामध्ये नॉव्हेलनं लिटररी प्रोज, प्रोज म्हणजे गद्य, आपले लेसन जे असतात ना, लेसन धडे आपण म्हणतो, त्याला आपण गद्य म्हणतो. वर्तमानपत्रात त्या बातम्या असतात ना, त्याला आपण प्रोज म्हणतो, गद्य म्हणतो. आणि इथं काय वाक्य म्हटलंय? वाक्याकडे लक्ष दिल्यानंतर आपल्याला काय सांगायचंय ते कळतं. दो द नॉव्हेल इन द मॉडर्न एरा युजली मेक्स यूज ऑफ लिटररी प्रोज, जरी आधुनिक काळामध्ये, आधुनिक युगामध्ये नॉव्हेल हे लिटररी प्रोज मध्ये म्हणजे गद्यामध्ये लिहिल्या जातं. व्हॉट डज इट मीन? It means previously poetic form used to be found in this literary genre. याचा अर्थ या अगोदर पोएटिक शैली, काव्यात्मक शैलीमध्ये कथा लिहिल्या जायचा, असा आपण अर्थ घ्यायचा, याचा अर्थ घ्यायचा. दो नॉव्हेल इन द मॉडर्न एरा युजली मेक्स use of literary prose, the earlier threads. earlier म्हणजे नॉव्हेलचे सुरुवातीचे जे थ्रेड्स, धागे दोरे, the earlier threads of the genre can be found in Virgil's Eclogue. Virgil's Eclogue. ऍक्च्युली याचे जे धागे दोरे आपल्या नॉव्हेलचे कुठं सापडतात? तर अर्लियर जे आहे, व्हर्जिलचं इकॉलॉग्स, ज्याला आपण इकॉलॉग्स म्हणजे पर्यावरण शास्त्र, और मॅलरीज मॉर्टी दी ऑथर, किंवा और जॉफ्रेज चाउसर्स द कॅन्टरबरी टेल्स. ऍक्च्युली ऑल दीज आर द कलेक्शन ऑफ स्टोरीज, but
In this collection of stories we found the threads of novel. म्हणजे नॉव्हेल या लिटररी जनरला प्रत्यक्ष आकार येत असताना जे गोष्टीच्या स्वरूपामध्ये 2nd सेंचुरी टू 6th सेंचुरी मध्ये विकसित होत जातं, ह्या नॉव्हेलचे धागेदोरे आपल्याला कुठे मिळतात, त्याला नॉव्हेल आकार घेत आहे हे कुठं समजतं, तर हे आपल्याला समजतं व्हर्जिलच्या इकॉलॉज मध्ये, मॅलोरीच्या मॉर्ट दी ऑर्थर या नॉव्हेल मधनं, किंवा जॉफ्री चॉसर्स द कॉन्टरबरी टेल्स. सी द टायटल कॉन्टरबरी टेल्स, but that is the early form of English novel, or that is the early form of novel. Murasaki's Sikibus. Murasaki, a female writer. Murasaki Sikibu's Tale of Genji, which was published in 1010 century. नीट लक्षात द्या, व्हेरी इम्पॉर्टंट लाईन फॉर ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन. ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन साठी अतिशय महत्वाची ही लाईन आहे. काय म्हटलं या ठिकाणी, मुरासाकी सिकिबूज टेल ऑफ जेंजी. टेल ऑफ जेंजी, इट इज द टायटल ऑफ द नॉवेल written by Murasaki Sikibu. Murasaki Sikibu is the novelist, and she wrote this novel, that is the Tale of Genji, in 1010. That is the year of publication. Has been described as the world's first novel. We are not talking about here the English novel. आपण या ठिकाणी केवळ इंग्रजी नॉवेलचा विचार करत नाहीत. इंग्रजी नॉवेल 18th सेंचुरीच्या बिगिनिंग मध्ये अस्तित्वात आलं. वी आर टॉकिंग अबाउट नॉवेल ॲज अ लिटररी झानर इन द वर्ल्ड लिटरेचर. जागतिक साहित्याच्या इतिहासामध्ये नॉवेल कधी अस्तित्वात आलं. प्रिकर्सर्स ऑफ नॉवेल पाहिलं आपण, नॉवेलचे धागेदोरे कुठे सापडतात तेही पाहिलं, आणि प्रत्यक्षात ज्याला आपण प्युअर लिटररी झानर ॲज अ नॉवेल म्हणून कन्सिडर करतो, असं पहिलं नॉवेल या लिटररी झानर मधलं पहिलं जर नॉवेल कोणतं असेल, दॅट इज पब्लिश इन 1010, रिटन बाय मुरासाकी सिकिबू, and the title of the novel is The Tale of Genji, and The Tale of Genji has been described as the world's first novel. Tale of Genji ला आपण जगातलं पहिलं नॉवेल, पहिली कादंबरी, पहिलं उपन्यास म्हणतो, आणि म्हणून हा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह ठरतो. The European novel is often said, we are talking about the novels of the world. We are not talking about the novel in English literature. Here in this paragraph, we are talking about the world literature, novel as a literary genre of the world literature. The European novel is often said to begin with Don Quixote. मग युरोपियन नॉवेलची सुरुवात कुठून झाली, जागतिक नॉवेलची सुरुवात कुठून झाली, जगातलं पहिलं नॉवेल कोणतं, द टेल ऑफ जेंजी. हे जगातलं पहिलं नॉवेल. युरोपातलं पहिलं नॉवेल किंवा युरोपामध्ये नॉव्हेलची बिगिनिंग केव्हा आहे, तर असं म्हणतात, द युरोपियन नॉव्हल इज ऑफन सेड. इज सेड म्हणजे असं म्हणतात. कोण म्हणतात माहित नाही, पण काय म्हणतात हे सांगितलंय. काय म्हणतात, द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेड टू बिगिन. युरोपमध्ये नॉवेल या लिटररी झानरची सुरुवात केव्हा झाली, बिगिन विथ डॉन क्विक्झोट बाय स्पॅनिश रायटर मिगल डी सर्व्हेंटीज. मिगल डी सर्व्हेंटीजनं पहिलं जे डॉन क्विक्झोट नावाचं नॉव्हेल लिहिलं, दॅट इज कन्सिडर ॲज द बिगिनिंग ऑफ द नॉव्हल इन युरोप. युरोपमध्ये स्पॅनिश रायटरनं हे लिहिलेलं डॉन क्विक्झोट ला इथून सुरुवात झाली म्हणतात, की युरोपामध्ये नॉव्हेलची सुरुवात डॉन क्विक्झोट या स्पॅनिश या नॉव्हेल पासून सुरुवात झाली. which was published in 2 parts between 1605 and 1615. So it takes a duration of a decade, a period of 10 years.
1605 to 1615 या दशकामध्ये इन 2 पार्ट, 2 भागामध्ये डॉन क्विक्सोट या पहिल्या युरोपियन नॉव्हेलला प्रकाशित करण्यात आलं. इन द 18th सेंचुरी, आता आपण 18th सेंचुरी फॉर द वर्ल्ड, इंग्लंडमध्ये 18th सेंचुरीलाच नॉव्हेल इंट्रोड्यूस झालं. आपण नॉव्हेलचा जागतिक स्तरावरचा इतिहास किंवा नॉव्हेल अस्तित्वात कसा आला हे पाहत असताना आपण 18th सेंचुरीकडे आलो होतो. In the 18th century, the appearance of newspaper and magazines attracted a large number of readers from middle class. 18th century मध्ये काय घडलं? इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इन युरोपियन कंट्री घडलं. And with the rise of the industrial revolution, before it there were only 2 classes in European society, and they were the poor people, the depressed people, and the aristocratic people. एक तर वर्ग होता अतिशय गरीब श्रमिकांचा वर्ग आणि दुसरा अतिशय धनिकांचा वर्ग, श्रीमंतांचा वर्ग. पण विथ द राईज ऑफ द इंडस्ट्रियलायझेशन इन युरोप, पण युरोपमध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालं. अँड थर्ड इम्पॉर्टंट क्लास ऑफ सोसायटी अरोज इन युरोप, अँड दॅट इज द मिडल क्लास. युरोपामध्ये 18व्या शतकामध्ये इंडस्ट्रियलायझेशनच्या उदयासोबतच एका मध्यम वर्गाचा उदय झाला. ह्या मध्यम वर्गामध्ये टीचर्स, प्रोफेसर, डॉक्टर्स या प्रकारचा जो वर्ग होता हा मध्यम वर्ग म्हणून उदयास आला. त्यासोबतच इन द 18th सेंचुरी द अपिअरन्स ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स वर एज्युकेटेड जे सेक्टर होतं, एज्युकेटेड जो क्लास होता ना, हा होता मिडल क्लास. एज्युकेटेड क्लास वाढला आणि ह्या एज्युकेटेड क्लास करता मॅगझिन्स आणि न्यूजपेपर्स हे 18व्या शतकामध्ये छापल्या जाऊ लागले. In the 18th century, the appearance of newspaper and magazines attracted a large number of readers from middle class. मध्यम वर्गातील एक मोठा वर्ग वर्तमानपत्र आणि मॅगझिनकडे आकर्षिला जाऊ लागला. These new readers had little interest in romances and tragedies. सांगितलं अगोदर कसं होतं, रोमान्सेस अँड ट्रॅजेडीज, आणि ह्या न्यू क्लासला रोमान्सेस आणि ट्रॅजेडीज म्हणजे शोकांतिका. ट्रॅजेडीज मीन्स शोकांतिका, which literary genre is considered as a tragedy. Any literary genre in which at the end of that literary genre, it may be the drama or any other thing, when there is a death of a hero is shown, that is called a tragedy. जेव्हा एखाद्या साहित्याच्या फॉर्म मध्ये, खास करून नाटकामध्ये, जेव्हा नाटकाच्या शेवटी जर त्यामध्ये त्यातल्या हिरोचीच डेथ होत असेल तर दॅट इज कॉल्ड द ट्रॅजेडी. हा जो मिडल क्लास होता, मिडल क्लास वॉज नॉट इंटरेस्टेड आयदर इन द रोमान्सेस और द ट्रॅजेडीज which were appreciated, admire, कौतुक करणे. रोमान्सेस आणि ट्रॅजेडीचं कौतुक कोणी केलं? बाय द अप्पर क्लास. सो रोमान्सेस अँड ट्रॅजेडीज वे आर व्हेरी मच पॉप्युलर अमंग द अप्पर क्लास aristocratic people. Thus need for a new type of literature arose. मी सांगितलं ना की इंग्लंडमध्ये 18व्या शतकालाच उदय का झाला. आलं लक्षामध्ये की 18व्या शतकामध्ये राईज ऑफ इंडस्ट्रियलायझेशन इन युरोप आहे. याचा परिणाम मध्यम वर्गीय हा तिसरा वर्ग जगामध्ये युरोपात अस्तित्वात आला. आणि हा याच्यासोबतच वर्तमानपत्र आणि मॅगझिनचा उदय झाला. कारण मिडल क्लास हा एज्युकेटेड क्लास होता. सोसायटीमध्ये सर्वात जास्त एज्युकेटेड जो वर्ग होता तो मिडल क्लास होता. आणि या मिडल क्लासचा इंटरेस्ट रोमान्सेस आणि ट्रॅजेडीज मध्ये नव्हता. रोमान्सेस अँड ट्रॅजेडीज were popular among the aristocratic people. मग यांच्याकरता द नीड ऑफ न्यू टाइप ऑफ लिटरेचर अरोज, एक नवीन प्रकारच्या साहित्याची गरज या ठिकाणी निर्माण झाली.
that would express new ideas of the 18th century. 18व्या शतकातील नवीन आयडिया, न्यू आयडिया ज्यामधनं व्यक्त होतील अशा नवीन लिटररी जर्नल्सची गरज 18व्या शतकामध्ये ह्या मिडल क्लासच्या उदयामुळे झाली. The 18th century new literature was characterized by the spirit of realism. So what are the characteristics of the literature of the 18th century? 18व्या शतकातील साहित्यांची वैशिष्ट्य कोणते? त्यामध्ये आहे स्पिरिट ऑफ रिअलिझम. स्पिरिटचा अर्थ असतो आत्मा. स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स. तर 18th सेंचुरीचे साहित्य जे आहे ते साहित्य डिपेंड्स ऑन द रिअलिझम. वी फाइंड द रिअलिझम इन द लिटरेचर ऑफ द 18th सेंचुरी अँड ऑनवर्ड्स. 18वं शतक आणि 18व्या शतकानंतरचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्पिरिट ऑफ रिअलिझम सापडतं. 18व्या शतकातल्या साहित्यानं स्पिरिट ऑफ रिअलिझम ऍक्सेप्ट केलं अँड डिनायल. डिनायल म्हणजे नाकारणे. डिनायलचा अर्थ असतो नाकारणे. डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स. आणि जे अगोदर रोमॅन्टिक फीचर्स होते हे रोमॅन्टिक फीचर्स म्हणजे घटक वैशिष्ट्य जे होते हे नाकारले. लाईक एन्थुझियाझम. एन्थुझियाझमला इंग्लिशमध्ये आपण झील, मराठीमध्ये उत्साह म्हणतो. पॅशन, अतिशय तीव्र अशी एखादी गोष्ट, इच्छा जी असते की मला ती मिळाली पाहिजे, दॅट इज कॉल्ड पॅशन. A passion of a lover for his beloved. प्रियकराची त्याच्या प्रियसे करता असलेली उत्कट भावना, दॅट इज कॉल्ड द पॅशन. अँड इमॅजिनेशन, सर्व काही काल्पनिकच. पण 18व्या शतकातल्या साहित्यामध्ये आपल्याला रिअलिझम पाहायला भेटला. द फोरग्राउंड. फोरग्राउंड म्हणजे अग्रभागी. बॅकग्राउंड पार्श्वभाग, फोरग्राउंड अग्रभाग. The foreground for the novel was prepared. Actually, the form of novel, the genre of novel comes into existence. नॉवेलचं अस्तित्व पूर्णत्वास येण्यापूर्वी जे फोरग्राउंड, ज्याला आपण म्हणूया की जो पूर्व तयारी जी होती कोणी केली? बाय ऑल दीज फॅक्टर्स. आफ्टर 1740 नॉवेल ओरिजिनेटेड as the literary form in England. इंग्लंडमध्ये आपण काय म्हणलं पहिली लाईन? The 18th century has gifted English literature to entirely new forms म्हटलंय. 18th century मध्ये एक्झॅक्टली किंवा द एक्झॅक्ट इयर दॅट इज 1740. 1740 एक्झॅक्टली इन 1740 नॉवेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. हा देखील पॉइंट ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे की 1740 नंतर इंग्लंडमध्ये नॉवेल एका नवीन लिटररी फॉर्मचा उदय झाला. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स. इन बिकॉज ऑफ द इंडस्ट्रियलायझेशन, इन्क्रीज वाढ इन ट्रेड व्यापार अँड कॉमर्स वाणिज्य along with the industrial revolution. हे सांगितलं ना की औद्योगिक क्रांती सोबतच व्यापार आणि वाणिज्यामध्ये देखील भरभराट झाली, वाढ झाली. हॅड गिवन राईज टू द मिडल क्लास. आणि याच्यामुळेच काय ना, यातनच मिडल क्लासचा उदय झाला. अ क्लास ऑफ पीपल हॅड एमर्ज्ड. एमर्ज म्हणजे उदयास येणे, उदय होणे. टू ऑक्युपाय अँड इलाइट स्टेटस. इलाइट म्हणजे अभिजन, अ वेल मॅनर्ड. इलाइटचा अर्थ असतो अभिजन, खास किंवा उत्तम. इलाइट, इलाइट म्हणजे काय? अभिजन, खास किंवा उत्तम. असं एक क्लास म्हणून हा समाजामध्ये अस्तित्वात आला. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड. चित्रित करणे, शब्दचित्र म्हणा. डिपिक्टेड in the novels appeal to. अपीलचा अर्थ असतो भावने. the newly educated class. Look at these 2-3 lines, very important. काय म्हटलंय मी? the realistic picture of everyday life. अगोदर काय होतं? रोमांस, इमॅजिनेशन, marvelous adventures, such kind of
description was there in the novel. But with the rise of the middle class people in the 18th century, because of the industrial revolution, these middle class was greatly attracted towards the realistic picture of everyday life, the problems of common people depicted in the novels. नॉवेल या फॉर्म मध्ये दैनंदिन जीवन आणि सर्वसामान्याच्या ज्या समस्या त्यामध्ये वर्णन करू लागल्या, ह्या दोन्ही गोष्टीमुळे मिडल क्लास पीपल याकडे आकर्षित झाला. टू द न्यूली एज्युकेटेड क्लास अँड वॉज रिगार्डेड बाय देम ॲज अ रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल. आणि मिडल क्लास कडनं नॉव्हेलला एक रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल, एक वाचनीय सन्माननीय असं वाचन साहित्य म्हणून नॉव्हेलकडे पाहिल्या जाऊ लागला. व्हॉट वॉज द रिझन? ओनली बिकॉज ऑफ द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नॉव्हेल. दस अशा प्रकारे नॉव्हेल ॲज अ फॉर्म 1740 मध्ये इंग्लंडमध्ये नॉव्हेल हा फॉर्म अस्तित्वात आला. Thus, novel as a form appears to have been designed for both to voice. Look at the word. Actually, voice is a noun. आवाज. पण या ठिकाणी the word voice is used as a verb. Particularly infinitive form आहे तो verbचा. काय म्हटलंय? Thus, novel as a form appears to have been designed. असं वाटतं की नॉव्हेल हा जो साहित्याचा फॉर्म आहे त्याची रचनाच अशा पद्धतीनं केली किंवा अशासाठी केली फॉर बोथ टू व्हाइस द एस्पिरेशन्स. एस्पिरेशन म्हणजे आकांक्षा, महत्वाकांक्षा, आकांक्षा ऑफ मिडल अँड लोअर क्लासेस. मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय यांच्या आशा आकांक्षा अँड मीट देअर लॉंगिंग्स, त्यांची उत्कंठा, इगरनेस, ह्या त्यांच्या महत्वाकांक्षा, त्यांचा लॉंगिंग, इच्छा, आकांक्षा यांना आवाज देण्याकरता, यांना शब्दबद्ध करण्याकरताच कदाचित नॉव्हेलचा उदय झाला असेल असं मानल्या जातं. द स्प्रेड ऑफ मशीन्स कुड प्रोव्हाइड अ टाइम टू द एज्युकेटेड मिडल क्लास फॉर रीडिंग अँड डिस्कशन अबाउट द बुक्स. With the rise of revolution, industrial relations, machines were introduced on a greater level. औद्योगिक क्रांतीनंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मशीनचा वापर करण्यात आला. अँड ड्यू टू द यूज ऑफ मशीन्स, याचा एक परिणाम काय झाला? द स्प्रेड ऑफ मशीन्स कुड प्रोव्हाइड अ टाइम टू एज्युकेटेड मिडल क्लास. जो एज्युकेटेड मिडल क्लास होता, सुशिक्षित असा मध्यमवर्गीय होता, यांना या मशीनमुळं वेळ मिळाला. कशासाठी? फॉर रीडिंग अँड डिस्कशन अबाउट द बुक. पुस्तकं वाचणं आणि त्यावर चर्चा करण्याकरता त्यांना वेळ भेटला. ड्रामा अँड पोएट्री वेअर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग, लुप्त होणे, कोमेजणे. बिफोर द नॉव्हेल, ड्रामा and poetry were very popular among the aristocratic people. Aristocratic people मध्ये ड्रामा आणि पोएट्री उच्च वर्गीयांमध्ये, जे आर्थिक दृष्ट्यानं अतिशय श्रीमंत होते, त्यांच्यामध्ये ड्रामा आणि पोएट्री अतिशय पॉप्युलर होता. परंतु मध्यमवर्गीयांचा उदय, त्यामधून नॉव्हेल हा पॉप्युलर होत गेला. आणि काय म्हटलंय? ड्रामा अँड पोएट्री, नाटक आणि कविता, वेअर द टू लिटररी फॉर्म्स, हे दोन लिटररी फॉर्म्स होते, दॅट वेअर फेडिंग अवे, ते आता लुप्त होत चालले, कोमेजू लागले. नॉव्हल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम. मग नॉव्हेल पॉप्युलर का झालं? बिकॉज नॉव्हेल हॅज द कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ द पोएट्री अँड ड्रामा. नॉव्हेलमध्ये पोएट्री आणि ड्रामा दोघांचंही कॉम्बिनेशन लोकांना मिळू लागलं. And some new features were added to the form. The features of drama and features of poetry were there in the novel, and some new features were introduced. It was the prominent, pramukh, ठळक form in the 18th century.
18th सेंचुरी मध्ये प्रॉमिनंट फॉर्म ऑफ लिटरेचर कोणता आहे? नॉव्हल. It was the prominent form in the 18th century and onwards to encompasses. What does it mean by encompass? सर्वसमावेशक आपण शब्द वापरतो किंवा encompass म्हणजे व्याप्त करणे. याचं इंग्लिश मीनिंग काय आहे? सराउंड अँड हॅव अ होल्ड विदिन. सराउंड अँड हॅव अ होल्ड विदिन. एक सर्वसमावेशकता म्हणजे नॉव्हेलनं काय एनकम्पास केलं, काय समाविष्ट करून घेते नॉव्हेलमध्ये? सोशल, पॉलिटिकल, cultural happenings and scientific progress, all these aspects of society have been encompassed into the novel, and therefore in the 18th century novel has become the prominent and the popular literary genre among the people, particularly educated middle class people. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला या धड्याचा या लेसनचा भाग 2. पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.